सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि जे लहान आहेत त्यांना खूप खूप शुभ आशीर्वाद. त्यांची संख्या जास्त आहे इथे मला माहिती. पण एवढंच सांगू इच्छितो की चांगलं तुम्ही काही केलंत ना तर तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतोच मिळतो. आज ज्याप्रमाणे उत्साह दिसतोय मला, संकेतचं हे दुसरं चित्र जरी असलं, हा दुसरा चित्रपट जरी असला तरी सुद्धा त्याच्यातला कॉन्फिडन्स हे सांगतोय की त्याचं 50वा पिक्चर सुद्धा पहिलं पिक्चर असणार. कारण तो त्याच जोमानं त्याच एन्थुझियाझमनी तो चित्रपट, प्रत्येक चित्रपट बनवणार असं मला वाटतं. इतका प्रॉमिसिंग आहे तो. तुझं मी ट्रेलरच पाहिलेलं आहे. म्हणजे मी असं समजतो की मला 31 तारखेला बोलूशील तू पिक्चर असं वाटतंय मला. पण मला आवडेल तुझं पिक्चर पाहायला. आणि तुझा डीओपी पण खूप छान आहे. यंग पोरगा आहे, त्याच्यात पण एक उमेद आहे, एक प्रॉमिस आहे. त्याचबरोबर तू कलावंत पण असे निवडलेस की जे मनापासून ते आज परमेश्वर कृपेने मंगेश हा खूप मोठा माणूस झालेला आहे, पण तरी सुद्धा जेव्हा कलाकार म्हणून उभा राहतो कॅमेऱ्याच्या समोर तेव्हा तो एक नवोदित कलाकार आहे म्हणूनच उभा राहतो. ही गोष्ट त्याच्या स्वभावात आहे. बरं, तो व्हायला घेतलंस पिक्चर मध्ये तेव्हा हा प्रेझेंट करेल वगैरे याची तुला काय अजिबात कल्पना नव्हती. तर त्यासाठी तू त्याला नाही घेतलं, तू चांगला कलाकार आहे म्हणून घेतलंस. करेक्ट आहे की नाही? पण त्याला तुझं काम आवडलं. तुझी गोष्ट तुझे जे ज्यांनी लिहिलेली आहे, तुझा कोण तो सुमित, हा, त्यांनी एवढं चांगलं तुम्ही सगळ्यांनी लिहिलं, प्रेझेंट केलं, गोष्ट इतकी सुंदर. आणि त्यामुळे त्याला तसं वाटलं की येस, मी प्रेझेंट करावं पिक्चर आणि मी मागे उभं राहावं. कारण त्याच्या मागे पण उभं राहणारी माणसं आहेत, त्याचा तो एक्सपिरियन्स आहे. आणि आज जर त्याच्या मागे उभे राहणाऱ्या माणसांना जर काही परतफेड करायची असेल तर त्याला दुसऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. दिस इज द ओनली वे की तुम्ही त्याची परतफेड करू शकता. त्या माणसाला तुम्हाला काही द्यायची गरज नसते. कोणाला तरी दुसऱ्याला द्या, जो ज्याला आता तिथे उभं राहणं गरजेचं आहे, ज्याच्या मागे त्याला दिलं तुम्ही तर ते ज्यांनी तुमच्याकरता काही केलं ना त्याला समाधान मिळतं. एवढं लक्षात ठेवा. ही गोष्ट आता तुम्ही ज्या लोकांनी, आता हे दुसरं पिक्चर आहे तुझं, पण पुढे जाऊन तू जेव्हा एक खूप सिनियर डायरेक्टर, फिल्म मेकर जेव्हा बनशील तेव्हा आपल्या असिस्टंटला पिक्चर दे डायरेक्ट करायला. कळलं तुला? असेच लोकांना पुढे, मी माझ्या चित्रपटात तुला सांगतो, मी प्रत्येक चित्रपटात एक तरी पदार्पण असतंच असतं, किमान एक. कधी त्याच्याहून जास्त सुद्धा असतं, पण किमान एक तर प्रत्येक पिक्चर मध्ये. हे माझं आता जे पिक्चर रिलीज झालं सप्टेंबरला, ते ऍज अ डिरेक्टर माझं 23वा पिक्चर होतं. ठीक आहे, पण प्रत्येक पिक्चर मध्ये मी कोणाला तरी इंट्रोड्यूस केलेला आहे. ऍक्टरच असला पाहिजे असं नाही, तो रायटर पण असू शकतो, तो डीओपी असू शकतो, तो म्युझिक डायरेक्टर असू शकतो, सिंगर असू शकतो, काहीही असू शकतो, पण एक पदार्पण किमान असतंच असतं. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की लहान म्हणजे एक लहान मूल आहे, तिच्या आयुष्यावरती हे पिक्चर आहे. आणि मेन रोल जर कोणी करत असेल तर ती बालकलाकार म्हणून करते आहे. कारण त्याचा एक्सपिरियन्स मला खूप आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता 1962 साली, तेव्हा तुला माहितीये का मी किती काय माझं वय काय होतं माहितीये का? मी 4.5 वर्षांचा होतो. आणि पहिल्याच चित्रपटात मी ना मेन रोल केला होता. जसा तू या चित्रपटात करतेस ना तसा मी मेन रोल केला होता. आणि मला खूप एका गोष्टीचा आनंद आहे की मी जास्त करून बालकलाकार म्हणून मेन रोल्स केलेले आहेत. म्हणजे अदरवाईज काय होतं की हिरोईनचं लहानपण, किंवा हिरोचं मुलगा असेल तर हिरोचं लहानपण, किंवा हिरोईनची बहीण किंवा भाऊ, किंवा हिरोचा बहीण किंवा भाऊ वगैरे असे रोल्स लहान मुलांना मिळतात. फार क्वचित असं घडतं की मेन रोल लहान मुलाला मिळतो, त्याला लहान मुलाला घेऊन पिक्चर बनणं. तसे जास्त माझ्या बालकलाकार म्हणून असे
कॅरेक्टर्स मी जास्त मेन काय म्हणतात मेन रोल मी जास्त केलेले आहेत आणि त्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे, गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. या चित्रपटाला सुद्धा असाच आशीर्वाद मिळालेला आहे हिच्या रूपानं. आणि ही अतिशय छान ऍक्टर आहे आणि तू खूप मॅच्युअर सुद्धा आहेस असं. आणि ही मॅच्युरिटी येते बालकलाकार म्हणून, मी ती अनुभवलेली आहे म्हणून मी हे सांगू शकतो. पण अशीच मोठी हो बेटा, आणि तू एक मोठी अभिनेत्री सुद्धा बन आणि या चित्रपट सृष्टीला अजून काहीतरी दे. तुझं योगदान सतत राहिलं पाहिजे, फक्त बालकलाकार म्हणून नाही तर मोठं होऊन सुद्धा, असा मी तुला आशीर्वाद देतो. अरे यशवंत, आणि हा चित्रपट गोड चित्रपट, आपण सर्वांनी हा चित्रपट थिएटरला जाऊन पाहायला पाहिजे. आता अश्विनने म्हटलं की हा चित्रपट घराघरात पोहोचला पाहिजे. मी म्हणतो नाही, घराघरात पोहोचला नाही पाहिजे. घराघरातल्या लोकांना घराच्या बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांना चित्रपटगृहात आणलं पाहिजे आणि त्यांनी तिकडे जाऊन तिकीट काढून हा चित्रपट पाहायला पाहिजे. नंतर आम्ही घरात बघू, कधी घरात जाऊ, नाही का. तर हा चित्रपट. आणि दुसरी म्हणजे काय, मला एक फार आनंदाची अशी गोष्ट आहे की चांगलं काम केल्यानंतर मंगेश देसाई सारखा माणूस येतो आणि तो तुमच्या मागे उभा राहतो. त्यासाठी आधी चांगलं काम केलं पाहिजे, त्याच्याशिवाय नाही होणार. आणि हा उभा राहिलाय ह्याचाच अर्थ ही दाद आहे तुमच्या चांगल्या कामाला. आता ह्याच्यापासून सुरुवात झालेली आहे. 31 तारखेला मी बघेन, मी पण दाद देईन. तसंच प्रेक्षकांनी सुद्धा हा चित्रपट पाहावा आणि दाद द्यावी अशी मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो. यशवंत व्हा, खूप मोठे व्हा आणि असंच चांगलं काम करत राहा. धन्यवाद.